भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा आंतरराष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यपाल माजी नामी सिनेट सदस्य खासगी सचिव डॉक्टर मनीष गवई व दैनिक मतदार राज संपादक विजय गायकवाड यांच्या संयुक्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन येत्या 14 जूनला करण्यात आले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी एक पेड़ मां के नाम उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येणार असून अनेक मान्यवरांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात येणार आहे। इरविन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विशेष अभिवादन करून अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन स्थानिक जोशी हॉल येथे सायंकाळी 6 ते 10 या वेळेत करण्यात आले आहे। या प्रसंगी अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे ऑनलाइन द्वारे उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी आशिष येरेकर व पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। जवळपास 15-20 दिवस हा कुठला जेलमध्ये राहिलेला आहे। त्या कालखंडामध्ये म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये, धार्मिक चळवळीमध्ये या माणसानं जिल्हा कारागृहात सुद्धा जाऊन आलेला आहे। निश्चितच अशा लोकांचा सामाजिक जो बेस असतो, सामाजिक क्षेत्रामध्ये जी लोक खऱ्या अर्थानं आपल्या घरावर कृषीपत्र ठेवून जनसेवेसाठी काम करतात, अशा या लोकांचं निश्चितच स्वागत झालं पाहिजे। आणि विजय गायकवाड यांचा मतदार नावाचं एक वर्तमानपत्र निघतो, सांध्य दैनिक आहे त्यांचं। निश्चितच त्यांनी या क्षेत्राशी कनेक्टेड नसतानाही एक दैनंदिन वर्तमानपत्र चालवणे ही किती मोठी सर्कस आहे हे मलाही माहिती आहे, कारण मी माझं अंतर आयुष्य पत्रकारितेमध्ये केलं। द न्यूजपेपर ये मिरर टू सोसायटी वर्तमानपत्र खरोखर समाजाचा आरसा आहे। समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब या समाजरूपी आरशामध्ये निश्चितच उमटत असते आणि त्याच्यामुळे हे जी काही मंडळी आहे त्या मंडळींचं या ठिकाणी आपण 14 तारखेला या दोघांचाही आपण वाढदिवस साजरा करणार आहोत अमरावतीमध्ये। जोशी हॉलमध्ये या कार्यक्रमाचं सगळं नियोजन राहणार आहे। पण त्याचबरोबर दुसरं असं की समता जनसंग्राम संघटना ही आमचे दिवंगत जे अशोक थोरात होते ते एक्सपायर झाले। असेच आमच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी समता जनसंग्राम नावाची संघटना आम्ही स्थापन केली होती अमरावतीमध्ये आणि त्या संघटनेचं कार्य खरोखर पुढे अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही व्यापलेलो होतो। अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत होतो। अतिशय अल्प वयामध्ये या संघटनेचा जन्म झाला आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभर कामाची या ठिकाणी आम्ही सुरुवात केली होती। हजारो महिलांचं संघटन त्या निमित्तानं आमचं या ठिकाणी उभं झालं होतं आणि असं करत असताना आम्ही संत ज्ञानेश्वरमध्ये एक भव्य मेळावा सुद्धा घेतलेला होता। त्या मेळाव्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेऊन फार मोठा कार्यक्रम आम्ही यशस्वी केला होता। या संघटनेच्या माध्यमातून आम्ही अनेक जे समाजोपयोगी जे कार्यक्रम राहायचे ते कार्यक्रम या संघटनेच्या माध्यमातून आम्ही राबवलेले आहेत। परंतु अशोक थोरात नावाचे व्यक्तिमत्व हे काही काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे त्या संघटनेचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी बंद पडलं। परंतु 14 तारखेला विजय गायकवाड आणि डॉक्टर मनीष गवई या दोघांचाही वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही समता जनसंग्राम संघटना जी आहे या संघटनेला पुनर्जीवित करून राष्ट्रीय समता जनसंग्राम संघटना नावाचं संघटन आम्ही परत या अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू करणार आहोत। या ठिकाणी विजय गायकवाड आणि मनीष गवई या दोन्ही सत्कार मूर्तींबद्दल मी सविस्तर माहिती। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।